अकोला महानगरपालिका समोर महिलेसह पतीला मारहाण, कपडे विक्रेत्याविरोधात तक्रार दाखल। अकोला शहरातील महानगरपालिका कार्यालयासमोर घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कपड्याच्या खरेदी दरम्यान भाव करण्याच्या कारणावरून झालेला वाद इतका विकोपाला गेला की एका कपडे विक्रेत्याने महिलेच्या पतीवर पाईपने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। अकोला महानगरपालिका कार्यालयासमोर फेरी लावून कपड्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्याशी ग्राहक असलेल्या एका महिलेचा कपड्याच्या किमतीवरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे। प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार संबंधित महिला कपड्यांची खरेदी करण्यासाठी आली असता भाव करण्याच्या मुद्द्यावरून तिचे आणि विक्रेत्याचे शाब्दिक वाद झाले। सुरुवातीला केवळ बोलचालीपुरता असलेला हा वाद काही वेळातच तीव्र झाला। वाद सुरू असताना महिलेच्या पतीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आणि विक्रेत्याने लोखंडी पाईप सदृश्य वस्तूने महिलेच्या पतीवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या मारहाणीत संबंधित व्यक्ती जखमी झाल्याचे सांगितले जात असून घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान हा संपूर्ण प्रकार अकोला महानगरपालिकेचे उपमहापौर अमोल घुगे यांच्या निदर्शनास आला। त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची माहिती घेतली, तसेच घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून संबंधित महिला व तिच्या पतीला सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यास मदत केली। यानंतर महिलेने संबंधित कपडे विक्रेत्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत पुढील चौकशी सुरू केली आहे। घटनेमागील नेमके कारण, मारहाणीचे स्वरूप आणि दोन्ही पक्षाच्या जबाबांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। महत्त्वाचे म्हणजे अकोला महानगरपालिका कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात फेरीवाले आणि अतिक्रमणधारक व्यवसाय करत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेनंतर प्रशासन अतिक्रमण आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। मागून टूव्हीलर घेऊन आला, आम्हाला त्याला सरकारी नाही म्हटलं, डायरेक्ट माझ्या कमरेला त्यानं गाडी मारली। मी त्याला एवढंच म्हटलं का म्हटलं अशी बोलायची भाषा असते का, तर त्यानं माय बहिणीवर शिवाय दिल्या, माझ्या गळ्यातली पोट घेतली, चोरली, त्यानं तोडली आणि आम्हाला दोघांना पण मारहाण केली। माझा मुलगा पण सोबत होता, त्याला पण त्यांनी मारलं, पायपाला मारलं, एवढं मारलं माझ्या कमरेला, त्यानं मला उभं राहायला लागलं। काय मारलं तुम्हाला? त्यानं मला पायपाने मारलं। कोण होते ते? मॉनिटर समाजाचा माणूस होता, कोण होता हे आम्हाला नावगाव माहिती नाही। त्या हाताने मार लागलेला आहे, माझ्या गालाला पण लागलेला आहे, माझ्या पाठीला पण लागलेला आहे, माझ्या कमरेच्यानं मला उभं राहावं लागलं। तुमचं नाव काय ताई? वनिता गोपाळ ठाकरे। गांधी रोडवर महानगरपालिकेच्या समोरील जे अतिक्रमण करून जे कापडचा व्यवसाय करतात त्या लोकांनी आज एक महिला त्यांच्याकडे कापड खरेदी करण्याकरता जेव्हा गेली तर त्या बाईने त्यांना म्हणते की मला या भावात द्या, तर त्यांनी त्या बाईला म्हटलं घ्यायचं आहे तर घ्या, नाही तर घेऊ नका। तर त्या बाईने एवढंच म्हटलं त्याला की व्यवस्थित बोलणं आहे का, बोलायची पद्धत आहे का, त्याच्यावरून त्यांनी त्या महिलांना मारण्यासाठी अक्षरशः काठी त्या बाईच्या डोक्यामध्ये टाकत होती। त्या बाईनं तिचा बचाव केला आणि तिचे असलेले तिच्या सोबतचे घरचे त्यांना दोन युवकांनी पकडून ठेवलं आणि त्यांनी त्या बाईला मारहाण केली। असे जर हे अतिक्रमण धारक जर असे करत असतील तर आपण, माझी SP सरांना सुद्धा विनंती आहे की अशा लोकांचा तात्काळ आपण बंदोबस्त करावा। संबंधित लोक पोलीस स्टेशनला आलेले आहेत, त्यांनी त्यांचा रिपोर्ट दिलेला आहे आणि ते आता मेडिकल साठी पुढे गेलेले आहेत।